दरम्यान इंडिया आघाडीच्या पाठिंब्यावरून ममता बॅनर्जी यांनी यू टर्न घेतलेला आहे। आधी त्यांनी इंडिया आघाडी गठीत करताना पुढाकार घेतला होता, त्यानंतर इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचं सांगितलं आणि आता इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे। इंडिया आघाडी सत्तेत आल्यास बाहेरून पाठिंबा देणार इंडिया आघाडी सरकारला, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलेलं आहे। 5व्या टप्प्यातील मतदानाआधी ममता बॅनर्जी यांचं हे वक्तव्य समोर आलंय। ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढतायत, तर जेव्हा इंडिया आघाडीची स्थापना केली जात होती, विरोधी पक्ष एकत्र होते, त्यावेळेला ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्या होत्या, पण बरोबर निवडणूक जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीतून त्या बाहेर पडल्यात आणि आता आपण बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं ममता बॅनर्जी म्हणतायत। तर यावर संजय राऊतांनी काय म्हटलंय तेही बघूयात। ममता जी हमारी दीदी है, ममता जी भी हमारे साथ लड़ाई में शामिल है। वो भी नरेंद्र मोदी अमित शाह की तानाशाही के खिलाफ अकेली लड़ रही है, वो हमारे साथ ही रहेंगी, चाहे अंदर हो या बाहर हो। ममता जी हमारी दीदी है और वो दीदी ही रहेंगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।